बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. सगळ्यांचं म्हणणं होतं की हे चौक सुशोभीकरण मग ते आईला देवीचं स्मारक करायचं ठरलं, ते करायचं ठरलं. 1 कोटी रुपये द्यायला मंजूबाबांनी पत्र दिलं. त्याच्यावर मी ते बजेट झालं, टेंडरच लवकर निघत नव्हतं. मग मी टेंडर काढावं माझे लेखी आदेश दिले, काढतच नव्हतं. राज्याचे निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेणार आहे. अशी नगर परिषदांची नगरपालिकांची निवडणूक झाली आहे, अजून निकाली जाहीर झालेले नाही. महाराष्ट्रामध्ये अनेक नगरपालिकांचे निकाल प्रलंबित ठेवण्याचा निर्णय, मतदान प्रलंबित करण्यात आलं आणि त्यानंतर निकाली सर्वच पुढे ढकलण्यात आले. ते निकाल 21 तारखेला निकाल लागायच्या आधीच जर पुढच्या निवडणुका जाहीर करण्याचं धोरण असेल तर मला वाटतं की एका निवडणुकीतून मोकळं होऊन निवडणूक आयोगाने नव्या निवडणुकीची जबाबदारी सुरुवात केली पाहिजे. पण आज पत्रकार परिषदेचे कदाचित निवडणुका जाहीर करतील असा अंदाज आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित किंवा जे कोणी आमच्याबरोबर या लोक आमच्या आघाडीच्या मध्ये सहभागी होतील, या सर्व पक्षांना घेऊन आम्ही ही निवडणूक लढवायचं ठरवलेलं आहे. आज सकाळीच खासदार विशाल पाटील आणि माजी मंत्री विश्वजित कदम साहेब यांच्याबरोबर आमची प्राथमिक चर्चा झालेली आहे. पुढच्या 2-3 दिवसात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची प्रमुख लोक, या शहरातले काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि आघाडीतले इतर घटक पक्ष यांच्या चर्चा होतील आणि आमची महाविकास आघाडी या शहरामध्ये सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेत संयुक्तपणाने, एकसंघपणाने या निवडणुकीत लढेल. या शहराला महाराष्ट्राच्या इतर शहरांपेक्षा मागे ठेवण्याचं काम हे सध्याच्या सरकारकडून झालेलं आहे आणि या शहरातले असे अनेक प्रश्न आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहेत. ते सोडवण्यात देखील ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना यश मिळालेलं नाही. आज महाराष्ट्रात वेगवेगळ्या महानगरपालिकांचा विकास वेगाने होत असताना सांगली महानगरपालिकेकडे शहराचे सरकारचं अलीकडच्या काळात दुर्लक्ष झालेलं आहे आणि म्हणून सांगली, मिरज, कुपवाड या शहराच्या अनेक प्रश्न एकत्रित घेऊन आम्ही लोकांच्या प्रश्नावर आधारित निवडणूक लढवणार आहोत आणि मला खात्री आहे की काँग्रेस पक्ष, ज्यांची या शहरामध्ये महत्त्वाची ताकद आहे, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि इतर सर्व आमच्यावर येणारे पक्ष हे एकसंघपणाने लढले तर नक्की या शहरात विकास, आमची महाविकास आघाडीची सत्ता येईल आणि या शहराचा विकास अधिक वेगाने करण्याचं काम आम्ही जरूर करू. जागा वाटपासाठी यापूर्वी थोडीशी चर्चा आमच्या प्रतिनिधींची झालेली आहे, पण त्याला मूर्त स्वरूप आलेलं नाही कारण सर्वजण नगरपालिकेत व्यस्त होते. आता जागा वाटपाची चर्चा पुढच्या 2-3 दिवसात आमची पूर्ण होईल अशी आमची आम्हाला खात्री आहे. शिवसेना ठाकरे गटाबरोबर चर्चा मला असं वाटतं साहेब, एक तुमच्याबद्दल प्रश्न आहे. काल विधानसभेत बोलत असताना तुमच्या रागाच्या बोलात तुम्ही भाजपमध्ये
शब्दाचा वापर केल्यामुळे राज्यातले नाभिक समाज नाराज झालेला आहे. त्या संदर्भात काय सांगणार? होय, ते झालेलं आहे. मला बोलण्याच्या ओघात ती चूक घडलेली आहे आणि त्याबद्दल मी संपूर्ण नाभिक समाजाचं मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. ते बोलण्याच्या ओघात आणि पोलीस दलांनी त्या ठिकाणी पुढे शोधच घेतलेला नाही आणि 15 दिवसानंतर देखील गुन्हेगार सापडलेला नाही. त्या रागापोटी बोलण्याच्या ओघात तो शब्द माहिती गेला आणि नाभिक समाजाला मी विनंती करेन की मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. अशी चूक कोणाला योग्य झाली. त्यांनी आंदोलन सुरू असं सांगितले नाभिक समाजाला. मला माहीत नाही. माझी त्यांना विनंती आहे की शेवटी बोलण्याच्या ओघात मी बोललेलो आहे, त्यामुळं मी दिलगिरी व्यक्त करतो. अशी चूक व्हायला नको पाहिजे असं मला वाटतं. विशाल पाटील अपक्ष खासदार आहेत, ते शेवटपर्यंत आपल्यासोबत राहतील असं वाटतं आपल्याला? विशाल पाटील अपक्ष आहेत, पण त्यांचा DNA काँग्रेस आहे. त्यामुळं मला खात्री आहे की काँग्रेस पक्षाच्या सांगली जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना त्यांच्या स्वतःच्या लोकसभेच्या निवडणुकीतही चांगली मदत केलेली आहे. त्यामुळं माझी खात्री आहे की ते या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचं बरोबर राहतील. काँग्रेस पक्षाच्या इथल्या प्रचाराची मुद्रा देखील ठेवला मला विश्वास आहे. साहेब, एक बाहेरचा प्रश्न, नाशिक कुंभमेळ्यानिमित्त वृक्षतोडीचा प्रश्न खूप ऐकून आलेला आहे. नेमकं काय वाटतं? कारण ते संवर्धन सुद्धा करतो म्हणून सांगतात का? अतिशय गंभीर आहे. कुंभमेळा नाशिकला पूर्वी झालेला आहे, नवा नाही आहे. नाशिककरांना कुंभमेळ्यात काय असतं आणि काय नसतं याचा पूर्वानुभव आहे. त्यामुळं उगाचच नाशिककरांनी प्रेम ज्या वृक्ष वनराईवर केलेलं आहे ती वनराई तोडायची आणि काहीतरी प्रकल्पाच्या नावाखाली नाशिकच्या निसर्गाचा नाश करणं, याला महाराष्ट्राचाच नाही देशातल्या सगळ्या एन्व्हायरमेंटलिस्टचा विरोध होईल असं मला खात्री आहे. आणि सरकारने देखील फार आग्रह धरू नये. सरकारने साधूग्रामसाठी 300 एकर जागा ठेवलेली होती. तिथं पाहिजे तर तिथं जाऊन काय करा, आणखी काही जागा आहे. पण झाडं तोडून कुंभमेळा करणं हे जरा अति झालं असं माझं मत आहे. कुंभमेळ्याला आमचा विरोध नाही, पण कुंभमेळ्याच्या नावाखाली पुढचे जागा जमिनी मोकळ्या करणं आणि तिथं नवीन उद्योग करण्यासाठी कुंभमेळा झाल्यावर कुणाच्या मनात काही स्वप्न असतील तर नाशिककर ते यशस्वी होऊन देणार नाही. तासगावमध्ये बलगोड्यामध्ये सेम केस आहे. सौर ऊर्जेसाठी जी शासनानं जागा लावली काही वर्षापूर्वी, सौर ऊर्जा प्रकल्पासाठी शासनानं जागेवर झाडं लावली, तीच जागा तोडायचा काळ सध्या सुरू आहे. त्याला नागरिकांचा विरोध आहे. आरोडे बलगोडे भागात त्यावर तुमच्या भेटणार नक्की आम्ही हा प्रश्न अंतर घेऊ. कुठल्याही परिस्थितीत झाडं तोडून सौर ऊर्जा लावणं चुकीचं आहे. मोकळ्या उजाड मानावर सौर ऊर्जेचं काम आम्हाला करायला हरकत नाही, पाठिंबाच असेल आमचा त्याला. पण झाडं अजून राहिलेली नाही. जंगलं कमी व्हायला लागले. जंगलं कमी झाली म्हणून बिबटे एवढे महाराष्ट्रभर फिरायला लागले. सगळ्या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळ आहे. वन्य प्राण्यांच्यामुळं मनुष्य धोक्यात यायला आहे, मानव धोक्यात यायला लागला आहे. आणि त्यावेळी अशी झाडं तोडणं हे सरकारने हस्तक्षेप करून थांबवलं पाहिजे. नगरपालिकेच्या संदर्भात जो काही निर्णय झाला, मतदान झाल्यानंतर मतमोजणी लांबणीवर पडली, तसं महापालिकेला पुढे येऊन निवडणूक आयोगाने काय काळजी घेणं गरजेचं आहे? निवडणूक आयोगाने अशा पद्धतीनं म्हणजे निवडणूक आयोगाचाच सगळ्या प्रत्येक स्टेजवर दोष आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांना पुढं ढकललेलं आहे. निवडणूक आयोगाने किमान महानगरपालिकेत निवडणूक निकाल झाल्यानंतर, मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी निकाल घोषित करायची व्यवस्था करावी. कारण मतपेट्या ठेवल्या लोकांची शंका वाढते. टेक्नॉलॉजी इतकी लांब आहे की मी इथून माझ्या फोनवरून तुमच्या फोनवरून तिसऱ्याला फोन करू शकतो. एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेली आणि त्यामुळं आलेला फोन तुमच्याच फोनवरून आहे का त्याची शाश्वती आज राहिलेली नाही. मग EVM मशीनचं काय घेऊन बसलं. त्यामुळे लोकांची शंका प्रचंड आहे आणि त्यात मी नेहमी सांगतो की जो विजयी होतो त्यालाही आत्मिक समाधान वाटत नाही. आता मागच्या विधानसभेला निवडून आले त्यांना अजूनही वाटते. त्यामुळं
आज निवडून येणाऱ्याचाही आनंद तुम्ही हिरावताय आणि पडणाऱ्या तर नाराज. त्यामुळे पारदर्शी बॅलटवर निवडणुका घेणं हे याला जो खरंच कॉन्फिडन्स आहे, लोक माझ्या मागे आहे, तो माणूस बॅलटचाच आग्रही. करण्यासाठी आम्ही आयुक्तांना स्टेट इलेक्शन कमिशनना जाऊन भेटलो होतो की तुम्ही लेटेस्ट यादी, पण त्यांनी 1 जूनची काहीतरी यादी धरली आणि त्यानंतर कुठल्या चेंजेस करायला त्यांनी सांगितले. त्यामुळे आता निवडणुकीच्या मतदार यादीबद्दल आमचे विशाल पाटील यांनी बराच अभ्यास केलेला आहे, ते तुम्हाला त्याच्यावर माहिती. आज मतदार यादी जाहीर नव्हती, पण अजून जाहीर झाली. मला अलाइनमेंट बघितल्याशिवाय त्याच्यावर भाष्य करणं शक्य नाही, पण मुख्यमंत्र्यांनी भाषणात सांगितलं की तुमच्याकडून त्याचा रस्ता वळवलेला आहे, तर जातो ते बघून सांगू आपण. संध्याकाळी 4 वाजता इलेक्शन कमिशनने प्रेस बोलवली आहे आणि अपेक्षा तीच आहे की ते निवडणूक जाहीर करतील महापालिकांची. असं बोलण्यात येते की महापालिकेच्या 2 बघून सर्व महापालिकाची निवडणूक आता जाहीर होईल. प्रश्न हेच आहे की राज्यात ज्या निवडणुका होतात, ग्रामपंचायती असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो किंवा नगरपंचायतींची असो, त्या वेगवेगळ्या वेळेत होत असतात. आता कोर्टाच्या निर्णयामुळे सगळे लांबले गुन्हे एकत्रित झाले, मात्र प्रत्येक एका नगरपालिकेचा निकाल लागत असतो, दुसरा 1 वर्षाला लागत असतो. एका निकालावर दुसरा परिणाम होऊ शकतो. ही कल्पना असती तर नगरपालिकांच्या निवडणुका ह्या एकाच वेळी झाल्या असत्या आतापर्यंत. त्यामुळे ही निवडणूक निकाल पुढे का ढकलला गेला दुसऱ्या निवडणूक हे कळलं नाही. आज जर महापालिका जाहीर होत असताना त्यांनी 2 वगळता सगळ्या जाहीर करणार असं जर बातमी असेल, खरी असेल, तर मग निकालच्या राहिलेल्या 2 झाल्याशिवाय निकाल लावणार नाहीत का, हा प्रयत्न आहे का? आज मतदार यादीचा कार्यक्रम जो आहे, म्हणजे तुम्ही विचार करा, जुलै महिन्याची कट ऑफ डेट आहे. जुलै महिन्याची मतदार यादी जी असेल ती कट ऑफ केलेली आहे. त्यानंतर भले तुमचं 18 वर्ष पूर्ण झाले असो, खरं म्हणजे अधिकार त्याला आहे. जर वाढदिवस 18 ऑगस्टला असेल किंवा वाढदिवस सप्टेंबरला असेल, तो 18 वर्ष पूर्ण झाला पण त्याला तुम्ही मतदानाचा अधिकार देत नाही. जुलैला फायनल करून सुद्धा आता डिसेंबर संपत आला तरी अजूनही तुम्हाला मतदार यादी कंप्लीट करता आली नाही. 10 तारखेला करायची होती, ती परत मुदतवाढ घेतली. आज 15 तारखेला जाहीर करणार म्हणून सांगितलंय. अजूनही अंतिम मतदार यादी जाहीर नाही. अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यावर ती बूथनिहाय नाही, ती फक्त प्रभागनिहाय आहे. बूथनिहाय यादी करायला अजून त्यांनी आठवडाभराची मुदत घेतलेली, 20 तारखेपर्यंत 22 तारखेपर्यंत. तिथून पुढे फायनल यादी मतदार बूथनिहाय नंबरसह ही 25 का 27 तारखेच्या आसपास येणार. निवडणूक प्रक्रियेला परंपरा आहे की सिस्टम आहे. आधी मतदार यादी तयार होते, कक्षित यादी तयार होते, क्रमांक नंबर येतो, त्यानंतर निवडणूक जाहीर होते. अजून मतदार यादी फायनल नाही, अजून जाहीर नाही, बूथ निहाय तर व्हायला अजून 10 दिवस आहे. तर आज निवडणूक आयोग निवडणूक कशाची घेणार आहे आणि मग त्यात आज महत्वाचा चालायचा आहे. जर निवडणुकीची अजून तयारी झाली नसेल तर आज जाहीर करायची काय गडबडी कळलेली नाही. त्यामुळे ह्याच्या मागे थोडा राजकीय घडामोडींचं सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.